राज्यात आज सांगायचं झालं तर राज्यात आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना तुम्ही काय करा, उद्या 18 तारखेपर्यंत मूग काढून घ्या. कारण की तुम्हाला सांगतो राज्यामध्ये आता पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भात 6 जिल्हे, पश्चिम विदर्भात 5 जिल्हे जवळपास म्हणजे आजपासूनच पाऊस सुरू होणार आहे आणि तो पाऊस जवळपास 24 तारखेपर्यंत असणार आहे. दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाड्यात देखील आजच पावसाला सुरुवात होणार आहे. काही भागात संध्याकाळी होईल, पण आजपर्यंत म्हणजे आज रात्रीपर्यंत ज्यांचा मूग काढणीस आलेला त्यांनी मराठवाड्यातले सर्व शेतकऱ्यांनी काढून घ्यावे. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये देखील म्हणजे आज रात्रीपासून उद्यापासून म्हणजे 18 ऑगस्टपासून जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर 18 ऑगस्टपासून म्हणजे उद्यापासून 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आता जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच नगर, श्रीगोंदा, तसेच कडा, आष्टी, त्याच्यानंतर लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, त्याच्यानंतर नांदेड, यवतमाळ, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला, अमरावती, अकोट, अचलपूर, त्याच्यानंतर जालना, संभाजीनगर, वैजापूर, फुलंब्री, त्याच्यानंतर सिल्लोड, त्याच्यानंतर पैठण, श्रीरामपूर, संगमनेर यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर ह्या इतके जे नाव घेतले तितक्या भागात मात्र उद्यापासून 18 ते 25च्या दरम्यान चांगला शेतातून पाणी बाहेर निघणारा दोनदा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्यातली त्यात बीड जिल्ह्यात एक जास्त पाऊस असणार आहे, लातूर जिल्ह्यात एक जास्त पडणार आहे, नगर जिल्ह्यात एक जास्त पडणार आहे, सातारा, सांगली, सोलापूर, पुणेकडे जास्त पडणार आहे आणि कोकणात देखील चांगला असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. फक्त ह्या पावसाची बॉर्डर तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हणजे आपल्या याच्यापासून म्हणजे यवतमाळपासून जर धरलं तर इथपर्यंत लासलगावपर्यंत चांगला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज आहे. लासलगावच्या पुढे आणखीन 20 ते 25 किलोमीटरच्या अंतराने थोडं पावसाचं प्रमाण कमी होईल, पण लासलगावपर्यंत मात्र 20 तारखेपर्यंत चांगला पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि हा जो पाऊस येणार आहे रात्रीच्याला येणार आहे, विजेच्या कडकडासह असणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात द्यायचा. तसं तर सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे आज 17 तारखेपासून तर 2 सप्टेंबरपर्यंत पाऊस असणार आहे, म्हणजे राखी पौर्णिमा ते पोळ्यापर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. परत एकदा सांगतो की म्हणजे जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये जाणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये राहणार आहे जास्त, नांदेडमध्ये राहणार आहे, यवतमाळकडे राहणार आहे, हिंगोली राहणार आहे, वाशिम राहणार आहे, परभणी राहणार आहे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये राहणार आहे, परभणी जिल्ह्यात जास्त राहणार आहे, बीड जिल्ह्यात जास्त